तर खरंच पडद्याच्या मागचे हिरो म्हणलं तर सूरज चव्हाणच्या डीसी आहे. तर खरंच त्यांनी पहिल्यापासून लय सपोर्ट केला त्याला आणि त्याची आयडी वगैरे गेली होती आता मध्ये. त्याने आयडी पण परत आणली, याला त्याला फोन केले आणि ती आयडी पण परत आणली. भरपूर सपोर्ट केलाय. भावानं बिग बॉस ज्यावेळेस जायचं होतं त्यावेळेस त्याला पहिला फोन आला होता डीसीला, तेव्हा सूरजला बिग बॉस मध्ये न्यायचंय. तर त्याला पहिलं विचारलं, मग त्यांनी त्या घरच्यांना सांगितलं. जात नव्हता तरी नेला पळत त्याला. दादा तुमचा खूप सपोर्ट राहिलाय त्याला बिग बॉसच्या म्हणजे सेट पर्यंत सोडवण्यापर्यंत. शेवट तुम्हीच एकटे होता. काय होता तो अनुभव, कशा प्रकारचा प्रवास होता? वेगळा होता. आम्ही 2-3 दिवस तिथं राहिलेलो. सूरजला माहित नव्हतं की आपण कुठं चाललोय. त्याला येत जातच नव्हतं मुंबईला. त्याला म्हणलं पुण्याला जायचं आपल्याला. मग ते पुण्यावर तसंच त्याला मुंबईला नेणार. रात्रीचा 11-12 वाजले आम्हाला जायला. केतन सरांनी पण सांगितलं जवळजवळ 274 जण शॉर्टलिस्ट केली होती. सगळ्यांना भरपूर सारा वेळ दिला, पण त्यात सगळ्यात जास्त वेळ दिला तो सूरजला. का इतका वेळ का लागत होता त्याला मनवण्यासाठी, का बिग बॉस मध्ये येण्यासाठी? सूरज येणं जातच नव्हता. बळ नेलं त्याला सूरजला. का याच्या मागचं कारण काय, नेमकं काय होतं? सोडून जात नाही त्याला. येणं सारखा देवी पैसे असतो तो. त्याला म्हणलं ना आता वेब सिरीज असं शिटिंग बिटिंग आली, एवढे पैसे देतात तरी जात नव्हता तो. दादा यात्रेच्या विषयी, आठवणींच्या विषयी काय सांगाल? यात्रेत कशा प्रकारचं? यात्रा असते ना आमची. यात्रे दिवशी त्याची केजप बाहेर काढलेली गाडी फिरत होता गावातनं. साहेब लोक म्हणले हे सूरज म्हणले गाडी आतमध्ये लाव, घरात जा. मग तो काय म्हणत होता, नाही माझीच गाडी केजप, माझ्या केजपचं बघा फायरिंग, कोणाचीच केजप नाही अशी माझी केजप आहे म्हणलं. त्या गाडीचं फायरिंग त्याच्यामुळे साहेबांनी त्याला विनंती केली की सूरज गाडी चालवू नकोस, आवाज खूप मोठा होतोय. लय मोठा आवाज यायचा. ते केजीएफ नाव ठेवण्यामागचं काय रिझन काय होतं दादा? केजीएफ त्याला हिरो लय आवडतो. केजीएफ पिक्चर मधले गाडी आणि गाडी पिक्चर पण आवडतं आणि केजीएफ वाला हिरो पण आवडतो त्याला. आणि केजीएफ गाडी आली तशी त्याची लक्ष्मीच चालली. म्हणजे गाडी आली लक्ष्मी म्हणून, लक्ष्मी म्हणून आली तसं मोठा होत चालला. जसं की आपल्याला माहिती आहे आद्य क्रांतिकारक आपले उमाजी राजे नाईक यांचा त्यानं टॅटो काढलाय छातीवरती. दादा काय किस्सा नेमका तो? म्हणजे ज्यावेळेस त्याने 15 दिवस भावाला आणि मला फोन केले भरपूर, तेव्हा आपल्याला उमाजी राजेंचा टॅटो काढायचा आपल्या राजेचा. म्हणजे त्याला जातीवर अभिमान आहे, अजून पण गर्व आहे आणि सगळ्याच जात समाजावर त्याला गर्व आहे की बाबा मला सगळे समाज मला आज सामावून घेतात, हे करतात, सांभाळून घेतात, परत सपोर्ट करतात. म्हणजे त्यांनी कधीच समाजाचं हे नाही केलं. पण ज्यावेळेस आम्ही गेलो होतो आळे फाटेला, तिकडे त्याला टॅटो काढायचा होता उमाजी नाईकांचा. म्हणजे असंच एक बैलगाडा शर्यतला गेलो म्हणून तिथं त्याच्या डोक्यात विचार आला की बाबा आज टॅटो काढायचा आपल्याला. मग तिथे गेलो, मित्राच्या टॅटो काढला, त्याचा एक व्हिडिओ सोडला तिथं नाही का आम्ही, की बाबा इथं आला होता सूरज. त्याच्यानंतर आम्हाला भरपूर उशीर झाला. म्हणला आत्या फोन करण नाही का, बाबा आत्या खवळण मला घरी सोडा. त्यावेळेस भरपूर उशीर झाला म्हणून मी त्याला गोड बोलून त्याला पुण्याला नेल्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर मला म्हणायला लागला मला इथं काय गुद मारल्यावानी व्हायला लागलं, मला घरी करमत नाही त्याला कुठल्याच. त्यांनी तेव्हा पुण्यावरून मी इथे आलो सोडलं आणि मग इथून रात्रीचं तावड गेलो. तुम्ही खास व्हिडिओ काढण्यासाठी पुण्यावरून इकडे यायचा, त्याचा फोन कॅमेरा बहुतेक काहीतरी खराब झाला होता. तर त्याचा मोबाईल मध्ये ना एवढे भारी व्हिडिओ येत नसायचे. आणि ज्यावेळेस मी नवीनच मोबाईल घेतला होता त्यावेळेस मला सारखं म्हणजे नाही का बोलायचं, येत जा, कोण नसतं व्हिडिओ काढायला, असं तसं भरपूर पोरं बिरं असायचे. पण त्यावेळेस धीरज ॲक्टरने सपोर्ट केला त्याला आणि बाकीचे पोरं फक्त एक मजा घ्यायचे, बसायचे शेजारी, हसायचे. तो ज्यावेळेस बसन ना त्या ठिकाणी बसत पण नव्हते असे पोरं होते. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितले. पण आज ते सुद्धा त्याला भेटायला म्हणजे इच्छुक आहे की बाबा सूरजने काहीतरी नाव कमवलं. अक्षरशः ज्यावेळेस आम्ही काय गोष्टी बघितल्या डोळ्यांनी त्यावेळेस सुद्धा कोणी सपोर्ट नाही केला. आणि ज्यावेळेस धीरजकडे आयडी होती त्यांनी सगळं त्याचं मॅनेज केलं, सगळं काय बघितलं. काही कारण असतो त्याच्याकडून त्याचा पण थोडा वाद झाला म्हणून त्यांनी पण हे केलं. दादा काय सांगाल, सूरजचा स्वभाव कसा आहे? काही मोजकीच त्याचे मित्रमंडळी ज्यांच्या की एकदम क्लोज येतो, कशा प्रकारचा स्वभाव आहे? तुम्ही तर लहानपणापासून जवळ आहे त्यांच्या. त्याचा स्वभावच लय भारी, लहानपणीपासून आमच्या बरंच आहे तो. असं जायचं म्हणलं तरी एकटा जात नाही, ते सगळ्यांना घेऊन जायचा कुठं पण असं. बुक्की टिंगुळ जायला घ्यायचं, बुक्की टिंगुळ द्यायला डायरेक्ट माझं जायचं. तुम्ही त्यांना मार्गदर्शन करायचं वेळोवेळी. मी द्यायला बुक्की टिंगुळ. दादा जसं की आपल्याला माहिती आहे की बिग बॉस मध्ये त्यानं दाखवले त्याचा प्रामाणिकपणा, खरेपणा. रिअल जीवनात कसा होतो तो नेमका? कारण का भरपूर साऱ्या लोकांकडनं आम्ही ऐकलं तो जसा शो मध्ये आहे तसाच तो इकडच्या साईडला आहे. रिअल जीवनात पण ते तसंच जे
एखादा घास जरी घेतला तरी दुसऱ्या व्यक्तीला विचारणार नाही, बाबा तू पण खा मी पण खातो, असा मुलगा आहे तो. जसं की आपण शो मध्ये बघितलं, गणपती बाप्पांना त्यानं मोदकचा प्रसाद दिला, सगळी जण खात होती पण त्यानं ते दिलं. त्याचा स्वभाव आहे. आणि अक्षरशः म्हणजे ते बिग बॉस मध्ये तरी भारी दिसतो. अक्षरशः तुम्ही असं रिअल लाईफ मध्ये त्याला बघितलं असतं ना, तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं असतं की बाबा त्याची राहणीमानी असं नाही का, देवापाशी जाऊन सारखं त्याची इच्छा मागायचा, मला हे होऊ दे. पण आज तो बोलायचा म्हणजे मी हिरा आहे, मला एक दिवस चमकायचं. आज नक्की तेच झालं. त्याचा वडील पण म्हणत होता माझं पोरग नाव मोठं करणार, आणि त्यांनी ते करूनच दाखवलं. त्याचे आई वडील पाहिन होते. जसं आपण म्हणतो की हिरा हा कोळशाच्या खाणीतच गावतो, तशा प्रकारचंच हे उदाहरण आहे. हे दुसरा दादा कोणकेच आहे. आता जसं आपल्याला माहितीये, रील स्टार ते आता सुपरस्टार, महाराष्ट्राचा सुपरस्टार ठरलाय तो. म्हणजे या गोष्टीचा अभिमान वाटला की एवढे हिरो लोक होते त्याच्यामध्ये सुद्धा, एवढे फेमस लोक होते, पण एक सूरज गरीब घरातून मुलगा आलेला, एक रील स्टार ज्याच्या लाईक 4,000 5,000 कधी कधी 10,000 कधी कधी 50,000 असे व्हिडिओ पळायचे. आणि ह्यांचे व्हिडिओ मिलियनला असून सुद्धा सूरज आज बिग बॉसचा मेन झाला. कारण त्याचा एक स्वभाव, त्याचा एक प्रामाणिकपणा बघून, सगळ्या गोष्टी बघून आज त्याला लोकांनी सपोर्ट केला. नक्कीच दादा, जसं अख्ख्या महाराष्ट्राच्या मनामध्ये त्यानं घर केलंय, भविष्यात तो अजून यशाची शिखरं उंच ते उंच पादाक्रांत करल हीच अशा अपेक्षा बाळगतो. आणि तुम्हालाही तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. इथंच थांबतो मी.